मंडळी, जय महाराष्ट्र, जय संविधान. मागच्या 2 भागांपासून आपण नेमकं राजकारण म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण पहिल्यांदा असं समजून घेतलं की राजकारण म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न, आणि सत्ता म्हणजे काय तर इतरांचे निर्णय प्रभावित करण्याची क्षमता म्हणजे सत्ता. आणि ही सत्ता मिळवण्यासाठी ज्या ज्या म्हणून टॅक्टिक्स केल्या जातात त्याला आपण राजकारण म्हणतोय. या सगळ्या राजकारणामध्ये जगाचं राजकारण आणि त्यातली त्यात भारताचं किंवा महाराष्ट्राचं राजकारण याच्यातला फरक काय हा आता समजून घेतला पाहिजे. भारतीय राजकारणाची जर वैशिष्ट्ये समजून घ्यायची असतील तर भारतीय राजकारणाचं टेक्स्चर कळलं पाहिजे. हे टेक्स्चर काय आहे? भारतीय राजकारणाचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य हे आहे की भारतीय राजकारण हे एकात्म किंवा संघात्म पद्धतीचं आहे, की इथे अनेक घटक राज्य आहेत, मात्र त्याची जी सगळी रचना आहे ती रचना जर बघितली तर ती केंद्राकर्षी रचना आहे. म्हणजेच सगळे केंद्राकडे आकृष्ट झालेले आहेत आणि केंद्र हे सर्वश्रेष्ठ आहे, ज्याला आपण पार्लमेंट किंवा संसद असं म्हणतो. भारतीय राजकारणाचं एक दुसरं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर त्यात स्पष्टपणे असं दिसतं की आपल्याकडे चेक अँड बॅलन्स पद्धत आहे, ज्याला आपण सत्ता संतुलन पद्धत असं म्हणू शकू, किंवा सत्तेचा एक बॅलन्स केला जातो. ज्या पद्धतीने बुद्धिबळामध्ये एखादी प्यादी वाचवायची असेल तर दुसरी प्यादी त्याला कव्हर केली जाते. असं कव्हर करणं किंवा एक जण वरचढ होत असेल तर त्याला दुसऱ्याने कव्हर केलं पाहिजे, त्याला बॅलन्स केला पाहिजे. हा बॅलन्स कुठे दिसतो तर हा बॅलन्स आपल्याला पार्लमेंट आणि सुप्रीम कोर्टमध्ये दिसतो. संसदेने केलेला कायदा जर घटनेच्या बाहेरचा असेल तर कायदा त्याचा अर्थ लावत सुप्रीम कोर्ट त्याला योग्य किंवा अयोग्य ठरवतं. आणि सुप्रीम कोर्टाने एखादा निकाल दिला आणि तो निकाल जर मूलभूत हक्काच्या विपरीत जाणार असेल तर त्या निकालाला चॅलेंज करण्याची ताकद ही संसदेमध्ये असते. म्हणजेच सुप्रीम कोर्टवर पार्लमेंटचा आणि पार्लमेंटवर सुप्रीम कोर्टचा बॅलन्स आहे. तिसरं वैशिष्ट्य काय आहे बरं भारतीय राजकारणाचं? तर भारतीय राजकारणामध्ये झिरो इंटरफिअरन्स आणि काय म्हणता येईल त्याला डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, सत्ता विकेंद्रीकरणाचा सिद्धांत सांगितलेला आहे. मी माझ्या अनेकदा भाषणामध्ये हा शब्द वापरलाय, आपल्याला किती समजला आज जरा स्पष्ट करून सांगते की झिरो इंटरफिअरन्स अँड डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर म्हणजे काय तर सत्ता कुणा एका ठिकाणी थांबलेली नाही. सत्ता कुठल्या एका व्यक्तीच्या एका संस्थेच्या हातात नाही, सत्ता अनेक ठिकाणी विखुरलेली आहे. आत्ता जे आपण वन नेशन किंवा वन इलेक्शन ही जी गोष्ट आणण्याचा प्रयत्न केला जातोय ही गोष्ट ही कम्प्लिटली भारतीय संविधानाच्या विरोधात आहे, हे समजून घ्या. सत्ता विकेंद्रित आहे म्हणजे कसं तर पार्लमेंट म्हणजेच आपल्याकडे राष्ट्रपती, राष्ट्रपतीनंतर लोकसभा, मग राज्यसभा, मग खाली विधिमंडळ, विधिमंडळाच्या राजकारणात राज्यपाल, त्यानंतर विधान परिषद, विधानसभा, मग जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अशा अनेक ठिकाणी सत्ता विभागली गेलेली आहे. तुम्ही जर आता त्याला वन नेशन वन इलेक्शनमध्ये आणाल तर कदाचित त्या अत्यंत चांगल्या तत्वाला हरताळ फासला जाईल. सत्ता कुणा एका व्यक्तीच्या हातात नाहीये. सत्ता जशी सुप्रीम कोर्टकडे आहे तशीच सत्ता कार्यकारी मंडळाकडे आहे, तशीच ती विधिमंडळाकडे आहे. झिरो इंटरफिअरन्स म्हणजे काय तर एका डिपार्टमेंटने दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये इंटरफिअर करायचा नाही. उदाहरणार्थ सार्वजनिक बांधकाम विभागाचं काय काम चाललंय याच्याकडे वैद्यकीय विभाग लक्ष देऊ शकत नाही. वैद्यकीय विभागाचं काय काम आहे यावर शिक्षण विभाग बोलू शकत नाही. शिक्षण विभागात काय चालू आहे याच्यावर अजून कुठला पशुवैद्यकीयचा माणूस बोलणार नाहीये. पशुवैद्यकीयचं काय याच्यामध्ये त्याला कायद्यामध्ये कोणी इंटरफेअर करणार नाहीये. प्रत्येकाचा आपला एक कामाची पद्धत आहे. एकाने दुसऱ्याच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्ता विभाजनाचा सिद्धांत हे आपल्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. अजून काय वैशिष्ट्य आहे बरं तर भारतीय राजकारणामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. इतर राज्यांमध्ये जशी इतर देशांमध्ये एकपक्ष किंवा द्विपक्ष पद्धती आहे, हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्स, किंवा एक पक्ष आहेरे वर्गाचा एक पक्ष नाहीरे, असं नाही. तर भारतामध्ये अनेक पक्ष आहेत. त्यातले काही पक्ष प्रादेशिक पातळीचे आहेत, काही पक्ष राष्ट्रीय पातळीचे आहेत. राष्ट्रीय पातळीचा पक्ष काँग्रेस असं म्हटलं जातं की भारतातल्या अनेक पक्षांची गंगोत्री आणि जमनोत्री जर कोणी असेल तर ती काँग्रेस आहे. काँग्रेसमधूनच सगळे पक्ष तयार झाले. फक्त 2 पक्ष अपवाद आहे जे काँग्रेसमधून तयार झाले नाही. त्यातला एक पक्ष आहे बहुजन समाज पार्टी आणि दुसरा आहे कम्युनिस्ट पार्टी.
साम्यवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी हे 2 पक्ष सोडले तर सगळेच्या सगळे पक्ष काँग्रेसमधून तयार झालेले आहेत. इव्हन आत्ताचा भारतीय जनता पार्टी सुद्धा. भारतीय जनता पार्टी हा आधीचा जनसंघ आहे. जनसंघाचे जर सगळे नेते जर आपण बघितले, जे जनता पक्ष, जनसंघ, जनता पक्ष, मग भारतीय जनता पक्ष, तर यातले सगळे जर नेते बघितले तर हे मूळचे काँग्रेसी नेते आहेत, जे काँग्रेसमधनं बाहेर पडले. काँग्रेसची काही त्यांना कार्यपद्धती आवडली नाही आणि नंतर मग त्यांनी जनसंघ, जनता पक्ष, भारतीय जनता पार्टी तयार केली. म्हणजेच काय की आपल्याकडचे बहुतांश पक्ष, म्हणजे काल जेव्हा म्हणाले अशोकराव चव्हाण असं म्हणाले की बघा बघा काँग्रेसने काय केलं, मुळात याच काँग्रेसमध्ये हे सगळ्या लोकांची जडणघडण तयार झालेली आहे. अशोकराव चव्हाण काय, अशोकराव चव्हाणांचे वडील सुद्धा काँग्रेसमधनंच मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे आत्ता काहीतरी आदर्श घोटाळा कराल आणि भाजपची भाषा बोलाल तर हे चालणार नाही. अजून काय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे बरं, तर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की भारतीय राजकारण हे काय म्हणता येईल त्याला, विचारधारेवर चालतं की व्यक्तीवर चालतं असं जर बघितलं तर नाही म्हटलं तरी भारतीय राजकारण हे व्यक्तीच्या प्रेमात असणारं राजकारण आहे. एका व्यक्तीचा चेहरा लागतो. म्हणजे काँग्रेस दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेस वाढली असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा काँग्रेसला 2 मोठे चेहरे होते, नेहरू आणि गांधी. भारतीय जनता पार्टीने या ज्या गोष्टीचा जेव्हा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की जर तुम्हाला काँग्रेस तोडायची असेल तर काँग्रेसचे जे 2 मोठे आयकॉन आहेत ते आयकॉन आधी तोडावे लागतील. आणि म्हणून नेहरू आणि गांधींवर सातत्याने जी आगपाखड केली जाते किंवा नेहरू आणि गांधी यांच्यावर सातत्याने त्यांना डॅमेज करण्याचे प्रयत्न जे भाजपाकडून केले जातात ती भाजपाची गरज आहे. कारण भाजपाला माहिती आहे की भाजपाचा चेहरा मोठा करायचा असेल तर काँग्रेसमधले 2 मोठे चेहरे त्यांना डॅमेज करणं गरजेचं आहे. भाजपाकडे चेहराच नव्हता बरेच काळ, आता तो चेहरा मोदींच्या रूपाने ते विकसित करू पाहत आहेत आणि मोदींच्या नंतरचा चेहरा सुद्धा तयार करण्याची त्यांची तयारी चालू आहे. मी हे फार जबाबदारीनं सांगते आणि शिक्षिका म्हणून सांगते की भविष्य काळामध्ये योगी आदित्य की देवेंद्र फडणवीस असा जर केंद्रात संघर्ष निर्माण झाला आणि जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर देवेंद्र फडणवीस हे योगी आदित्यनाच काय ते कदाचित नरेंद्र मोदींना सुद्धा भारी पडू शकतात. कदाचित याचमुळे हा सगळा संघर्ष चालू आहे. भारतीय राजकारण हे व्यक्तीच्या प्रेमात आहे, विचारधारेपेक्षा सुद्धा. प्रत्येक पक्षाला एक चेहरा आहे आणि त्या चेहऱ्याच्या प्रेमात लोक आहेत. याच पद्धतीने भारतीय राजकारणाचं अजून काय वैशिष्ट्य आहे तर जसं म्हटलं की प्रादेशिक पक्ष हे 1980 नंतरचं वैशिष्ट्य आलेलं आहे. म्हणजे काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स असेल, पंजाबमध्ये अकाली दल असेल, ओरिसामध्ये बिजू जनता दल असेल, अलीकडे आसाममध्ये आसाम गण परिषद असेल किंवा तमिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम, अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम किंवा महाराष्ट्रामध्ये शिवसेना, हे जे सगळे पक्ष आहेत हे प्रादेशिक पक्ष आपल्या प्रादेशिक अस्मिता, जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की राष्ट्रीय राजकारण करणारे जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते राज्यातल्या प्रश्नांना फारसं महत्त्व देत नाहीयेत, तेव्हा प्रादेशिक अस्मिता घेऊन प्रादेशिक पक्ष तयार झाले आणि त्यांचं राजकारण मोठं झालं. पण ते राजकारण इतकं मोठं झालं की राष्ट्रीय राजकारणातल्या पक्षांना त्या त्या राज्यात जर सत्ता मिळवायची असेल तर त्या त्या पक्षांना सोबत घेणं अपरिहार्य ठरलं. हे भारतीय राजकारणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. भारतीय राजकारणामध्ये राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे वरवर केंद्रातला प्रमुख किंवा राज्यातला प्रमुख म्हणून जरी पुढे येत असले तरी राष्ट्रपती किंवा राज्यपाल ही 2ही पदं नामधारी आहेत. राष्ट्रपतीला पंतप्रधानांचा सल्ला मानावाच लागतो, तो बंधनकारक आहे. आणि राज्यात राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला मानावाच लागतो, तो बंधनकारक आहे. हे या दोघांनाही स्वतःचा असा अधिकार नाही, नाही म्हणायला स्वविवेकाधीन अधिकार ते वापरू शकतात पण वापरले जात नाहीत. म्हणजे आत्ता अगदी महाराष्ट्राच्या राजकारणात आपण बघितलं असेल की एकीकडे शिवसेना पक्षाचा निकाल कोर्टात आहे, तो निकाल लागलेला नाही. आमदार अपात्रतेचा निकाल अजून तसाच असताना सुद्धा त्याच पक्षातल्या काही लोकांना राज्यपाल आपल्या कोट्यातनं आमदार करतात. म्हणजेच स्वविवेकाधीन अधिकार ते वापरत नाहीत, हे सुद्धा स्पष्ट होते. मी अजून काही गोष्टी आपल्याला सांगेन पण ते अजून पुढच्या भागामध्ये. पुढे आपण राजकीय पक्ष आणि दबाव गट यांचं राजकारण मिलीभगत असतं की खरंच विरोधातलं असतं यावरही जरा बोलूया. थँक्यू.